Hello friends, my name is Sagar Ipare and I welcome you to Nandip Academy YouTube channel. So today we are going to discuss a strategy about the subject environment. Environment and ecology is a very important subject if you want to clear UPSC prelims. So let us discuss about the strategy. When I say strategy, I mean to say we will discuss today first the syllabus. We will see some previous year questions. We will talk about the trend, ki how many number of questions are coming each year on this topic, environment and ecology. So let us start our discussion. So what is environment? What is environment? So is Albert Einstein, the greatest of all the scientists. So what he is saying, the environment is everything that is not me. So environment is everything. But here we are talking about clearing UPSC prelims, right? So if you want to clear UPSC prelims, the focus is very important. The focus is very important. You should know about the syllabus. एन्व्हायरमेंट म्हणजे सगळं आहे. सो खूप सारे पुस्तकं घ्या आणि मग तुम्ही अभ्यास सुरू केला तर ते आपल्याला बेनिफिशियल असणार नाहीये. तुम्ही कशाचा अभ्यास केला पाहिजे, तुम्ही सिलेबस काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा अभ्यास सुरू केला पाहिजे. तर या डेफिनेशन नुसार जर तुम्ही अभ्यास सुरू केला तर तो काय होईल, वेग होईल. ठीक आहे, त्याला कधीच एंड होणार नाहीये त्या अभ्यासाचा, राईट. सो ही डेफिनेशन जरी बरोबर असेल तरी पण आपल्याला अभ्यास करायचा आहे सिलेबसला धरून आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला धरून. सो एन्व्हायरमेंट स्ट्रॅटेजी फॉर UPSC प्रिलिम्स. मेन्स पण आपण डिस्कस करणार आहोत, बट प्रायमरीली विल टॉक अबाउट द प्रिलिम्स अप्रोच. सो लेट अस कंटिन्यू. सो काय पाहणार आहोत आपण टुडे? वी विल टॉक अबाउट द syllabus, the trend, the previous year questions and most important the sources. कुठून अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. सो फर्स्ट UPSC ने एक सिलेबस दिलेला आहे प्रिलिमचा, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट टॉपिक अंडर हा सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे, सिलेबस फॉर प्रिलिम्स. सो फर्स्ट इज व्हॉट, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी. General issues on what? Environmental ecology. So ecology is our first topic. Next, second is what? Biodiversity. Third is what? Climate change. So in prelims, the syllabus is very concise. Ecology, biodiversity and what? Climate change. But that is not sufficient. या फक्त हे पॉइंट जर तुम्ही अभ्यासाला गेला तर हे फार ब्रॉड टॉपिक्स आहेत. त्याच्या अंतर्गत काय करायचं आहे? सो हे समजण्यासाठी मी काय केलेलं आहे, सिलेबसला ब्रेकडाऊन केलेला आहे. तो सिलेबस मी एक्सपांड केलेला आहे की नक्की इकॉलॉजी म्हणजे काय करायचं आहे, बायोडायव्हर्सिटीमध्ये म्हणजे नक्की प्रश्न कसे येतात ते आपण आज पाहणार आहोत. आणि लास्टला त्यांनी एक नोट सुद्धा दिलेली आहे, UPSCची नोट आहे की देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ सब्जेक्ट स्पेशलायझेशन. का? कारण विषय आहे जनरल स्टडीज, पेपर आहे जनरल स्टडीजचा. सो फार टेक्निकल, फार डिटेलमध्ये म्हणजे आपल्याला फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आहे, ठीक आहे, FSI. सो फॉरेस्ट रिपोर्ट आपण करतो. सो फार डिटेलमध्ये एकदम एक्झॅक्ट महाराष्ट्रामध्ये एकदम एक्झॅक्ट फॉरेस्ट किती फॉरेस्ट आहे किंवा तो आपण डेटा करत नाहीये, किंवा IPCCचा आपला असेसमेंट रिपोर्ट असतात. तो दॅट डज नॉट मीन की तुम्हाला UPSCची प्रिलिम्स काढायची असेल तर मग तो ARCचा आपला असेसमेंट रिपोर्ट वाचा. नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड. ठीक आहे, असे भरपूर सारे रिपोर्ट्स, फक्त तुम्हाला नाव माहीत पाहिजे, तो रिपोर्ट कोणती ऑर्गनायझेशन तयार करते, प्रोड्यूस करते ते माहीत पाहिजे, आणि त्याच्यामध्ये भारताचा एक जनरल परफॉर्मन्स काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. सो आपण बोलूया त्याबद्दल. सो हे 3 पॉईंट आहे, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. सो आपण एक्सपांडेड सिलेबसमध्ये या सिलेबसला आपण एक्सपांड करूयात. सो हा आहे प्रिलिमचा सिलेबस. आणि नेक्स्ट इन मेन्सला काय दिलेलं आहे UPSCने की कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. सो हे 3 पॉईंट मेन्सला आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. अगेन एन्व्हायरमेंटल पोल्युशन, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, सॉइल पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, लँड डिग्रेडेशन असेल, सॉइल डिग्रेडेशन असेल, रिव्हर डिग्रेडेशन असेल. सो भरपूर सारे टॉपिक्स याच्यामध्ये येतात आणि काय प्रश्न विचारतात हे आपण थोड्याच वेळात पाहूयात. आणि कन्झर्वेशन म्हणजे काय? कन्झर्वेशन असेल, नेचर कन्झर्वेशन आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे, ॲनिमल कन्झर्वेशन आहे, त्या अनुषंगाने कुठल्या स्कीम्स भारत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉलो करत आहे, त्यानंतर कुठले कुठले रिपोर्ट्स आहेत, सो या अंतर्गत आहेत.
आणि मग प्रश्न कसे असतात मेन्सला ते आपण मेन्सच्या सेशनला बघूयात. आज आपण फोकस करणार आहोत प्रिलिमच्या अँगलने. सो जेव्हा आपण तुम्ही PYQ बघता, ठीक आहे, सो इफ यू सी द PYQ, एन्व्हायरमेंट इज अ subject which also carries some concepts of geography and some concept of agri. तर हे म्हणायला चुकीचं ठरणार नाही की हे जे 3 सब्जेक्ट आहेत ना, दे आर व्हॉट सिस्टर डिसिप्लिन. म्हणजे जॉग्रफीच्या काही कन्सेप्ट आहेत ते आपण एन्व्हायरमेंटमध्ये वापरतोय, एन्व्हायरमेंटच्या ज्या कन्सेप्ट आहेत आपण त्या जॉग्रफीमध्ये वापरतो. फॉर एक्झाम्पल टेक फॉरेस्ट. सो जॉग्रफीमध्ये फॉरेस्ट हा टॉपिक आहे, रिसोर्सेस टॉपिक आहे, रिसोर्सेसमध्ये लँड आहे, वॉटर आहे, फॉरेस्ट आहे, सॉइल आहे. तेच टॉपिक परत आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये दिसतात. सॉइल रिसोर्स जो आहे सॉइल, सो सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन ॲग्रिकल्चर. आपण ॲग्रिकल्चरमध्ये सॉइलचे टाईप्स बघतो, सॉइलचे टाईप्स आपण जॉग्रफीमध्ये सुद्धा बघतो, एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा बघतो. ठीक आहे. सो भरपूर सारे आपल्याला जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला ओव्हरलॅप झालेले दिसतात. त्यामुळे जर UPSCचे जर तुम्ही पेपर पाहिले 13 पासून ते अगदी 23 पर्यंत, सो काय होतं 100 क्वेश्चन असतात, पण असे काही प्रश्न असतात की इट बिकम्स डिफिकल्ट टू कॅटेगराईज की तो प्रश्न कुठल्या सेक्शनमधून आलेला आहे. हे कॅटेगराईज करणं फार अवघड आहे किंवा वेग आहे किंवा ते सब्जेक्टिव्ह आहे. बट आपल्याला कॅटेगरायझेशन करायचंच नाहीये. आपल्याला काय करायचंय, तो प्रश्न कुठून आलाय, त्या प्रश्नाचा आन्सर काय असेल, आन्सर माहीत जर नसेल तर अप्रोच कसा असावा हे आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे वेग आपण बघू शकतो की एन्व्हायरमेंट, जॉग्रफी, ॲग्रिकल्चरचे ऑलमोस्ट 20, 25, 30 क्वेश्चन्स दरवर्षी आपल्याला पेपरमध्ये आलेले दिसतात. ठीक आहे. सो सांगण्याचा मुद्दा इथे हाच आहे या स्लाइडचा की एन्व्हायरमेंटमध्ये जॉग्रफी आणि ॲग्रीच्या भरपूर साऱ्या कन्सेप्ट इंटरट्वाइंड आहेत आणि इट बिकम्स डिफिकल्ट टू सेपरेट दोज कन्सेप्ट्स. ठीक आहे. सो त्यामुळे एन्व्हायरमेंटचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, सो तुम्ही पहिला यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग इन जॉग्रफी. ठीक आहे. यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग इन ॲग्रिकल्चर. आणि हे सर्व जे सब्जेक्ट्स आहेत दे विल हेल्प यू टू टॅकल दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन्स. कारण खूप सारे कन्सेप्ट एकत्र असतात आणि ते डायरेक्ट प्रश्न विचारणं बंद झालेलं आहे UPSC मध्ये. ठीक आहे. सो सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया माहीत पाहिजे. नेक्स्ट अजून काय सांगता येईल एन्व्हायरमेंट बद्दल. एन्व्हायरमेंट हा असा एक सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये स्टॅटिक कन्सेप्ट आहेत का हो. येस. इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोलॉजी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षितच आहे. बट करंटमध्ये की बाबा लेटेस्ट टायगर रिझर्व कुठला डिक्लेअर झालाय का, कुठली रामसार साईट डिक्लेअर झाली आहे का, कुठला नवीन एखादा रिपोर्ट आलाय का, त्या रिपोर्टमध्ये काय काय ऑब्झर्वेशन्स त्यांनी इंडियाबद्दल, महाराष्ट्राबद्दल किंवा ओव्हरऑल अर्थबद्दल काय मांडलेलं आहे, त्यांचे काय प्रिडिक्शन्स आहेत, नवीन नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. आता कालच माझ्या वाचनामध्ये पेपरमध्ये एक ग्रीन वॉशिंग नावाची कन्सेप्ट आहे. ग्रीन वॉशिंग. ठीक आहे. ग्रीन वॉशिंग आहे. त्यानंतर कार्बन सिक्वेस्ट्रेशन ही कन्सेप्ट आहे. सो असे भरपूर सारे कन्सेप्ट पेपरमध्ये येत असतात. ग्रीन इकॉनॉमी आहे. सो एन्व्हायरमेंट हा जो आहे ना तुम्हाला स्टॅटिक पण करायचा आहे आणि तेवढंच महत्त्वाचं करंट अफेअर्समधनं सुद्धा तो आपल्याला क्वेश्चन आलेले दिसतात. सो 50% स्टॅटिक आणि 50% करंट. असं नाही की मी हे पुस्तक वाचलं आता माझा एन्व्हायरमेंटचा स्टडी झालेला आहे. सो तुम्हाला रोज जे तुम्ही करंट अफेअर्स बघता, जर तुम्हाला सिलेबस क्लिअर असेल, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, इकोलॉजी, हे ब्रॉड टॉपिक्स आहेत आणि त्याच्या अंडर काय काय एक्सपेंडेड सिलेबस आहे जर तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही काय करू शकता, एखादी न्यूज आली की तुम्ही त्याला क्लासिफाय करू शकता की बाबा हा टॉपिक इथून आलेला आहे, हा टॉपिक एन्व्हायरमेंटचा आहे, हा टॉपिक ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो स्टॅटिक आहे आणि करंट आहे. सो दोन्ही अंग या एन्व्हायरमेंटचे खूप जास्त महत्त्वाचे आहे. सो लेट अस सी द ट्रेंड. सो हा ट्रेंड जो आहे अगेन हा फार वेग आहे. वेगवेगळे वेबसाईटवरने वेगवेगळे चार्ट दिलेले आहेत वेगवेगळ्या एक्झाममध्ये. सो हा जो चार्ट आहे ना हा कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. हा तुम्ही जर जॉग्रफी, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, कारण ते सेपरेट नाही करू शकत आपण. सो ते जर पाहिले तर ऑलमोस्ट 30 क्वेश्चन्स पर्यंत क्वेश्चन आपल्याला एन्व्हायरमेंट या सदराखाली आलेले दिसत आहेत. ठीक आहे. त्यानंतर काही याच्यामध्ये जर मी पाहिलं 13 मध्ये ऑलमोस्ट 35 क्वेश्चन आलेले आहेत, त्या अगदी 21 मध्ये अगदी 35. अगेन याच्यामध्ये जॉग्रफीचे क्वेश्चन्स पण मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत कारण एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी दे आर इनसेपरेबल. राईट. सो अगेन काही वेबसाईटवर हा ट्रेंड दिलेला आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकदम कोर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. कोर एन्व्हायरमेंट दिलेले आहे. सो कोर एन्व्हायरमेंट जर तुम्ही पाहिलं तर 18, 10, 2016ला 13 प्रश्न आहे, 2017ला 12
18ला 12, ठीक आहे, 19ला 14. सो एक 15 ॲटलिस्ट 15 प्रश्न एकदम कोर एन्व्हायरमेंट मधलं, ठीक आहे. पण जर जॉग्रफीचे प्रश्न जर तुम्ही पाहिलंय, फॉर एक्झाम्पल एखादा टायगर रिझर्व विचारला, सो टायगर रिझर्व इज अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट ऑल्सो. डॅम्पा टायगर रिझर्व कुठे आहे, कुठे आहे प्रश्न, हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण जॉग्रफीमध्ये पण ठेवू शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये पण ठेवू शकतो. एखादा प्रश्न आला सॉइल डिग्रेडेशनच्या रिलेटेड, सो तो प्रश्न ॲग्रिकल्चरमध्ये पण येऊ शकतो, जॉग्रफीमध्ये पण येऊ शकतो आणि एन्व्हायरमेंटमध्ये येऊ शकतो. सो हे वेग आहे, याच्यात तुम्ही जास्त जाऊ नका किती प्रश्न आलेले आहेत, पण साधारण 15, 25 ते 30 प्रश्न आपल्याला या एन्व्हायरमेंट या सदराखाली आपल्याला आलेले दिसतात. सो हा आहे जनरल ट्रेंड. जनरल ट्रेंड. नेक्स्ट तुमच्यासाठी मी सिलेबस थोडासा एक्सपांड केलेला आहे, कारण इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोसिस्टीम मध्ये काय काय टॉपिक्स आहेत. सो दिस इज व्हॉट एक्सपांडेड सिलेबस. इकोसिस्टीम मध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत, फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम, त्यानंतर एनर्जी फ्लो, फूड वेब, फूड चेन असतात, ठीक आहे. आपल्याला पिरॅमिड ऑफ नंबर आहे, पिरॅमिड ऑफ बायोमास आहे. सो त्या साऱ्या कन्सेप्ट. आणि हा मी सिलेबस एक्सपांड कशातनं केलेला आहे, तर जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन अनालिसिस केलेले आहेत, तर क्वेश्चन याच्यावर आलेले आहे. and there is very high chance की they will repeat this theme, कारण themes limited आहेत, themes limited आहेत, questions again repeat होऊ शकतात. सो हे फंक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. आणि हा जो आहे हा स्टॅटिक पार्ट आहे, हा स्टॅटिक पार्ट आहे. तुम्हाला माहित पाहिजे टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, बायोम्स आहेत. व्हॉट आर द क्रायटेरिया ऑन विच वी डिस्टिंग्विश द बायोम्स, ठीक आहे. सर्वात मोठा बायोम कुठला आहे, ठीक आहे. सो हे साऱ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. फूड वेबच्या कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे, फूड चेनच्या कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर कन्सेप्ट लाईक इकोटोन अँड इकोलॉजिकल सक्सेशन. इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय आहे, इकोटोन म्हणजे काय आहे. इकोटोन काय आहे की बाबा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल आपला, सपोज ओशन, आणि त्या बाजूला आपली टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे. सो मध्ये आपण बघतो मॅनग्रुव्ज असतात, खारफुटीची जंगलं असतात. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, इकोटोन. सो ह्या बेसिक कन्सेप्ट जे आहे ना, दॅट इज अ पार्ट ऑफ स्टॅटिक पोर्शन ऑफ एन्व्हायरमेंट. सो ह्या तुम्हाला माहित पाहिजे. टाइप्स ऑफ इकोसिस्टीम अगेन ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, बायोम्स हे तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट इज व्हॉट, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये लेक इकोलॉजी काय असतं, युट्रोफिकेशन म्हणजे काय असतं, अल्गल ब्लूम म्हणजे काय असतं. आपण बघा लेकवर असे शेवाळ आलेले दिसतात, ग्रीनरी, त्याला काय म्हणतो आपण, अल्गल ब्लूम. आणि त्याची कन्सेप्ट काय आहे, युट्रोफिकेशन, ठीक आहे. त्यानंतर मॅनग्रोव्ह सिस्टीम काय आहे, कोरल रिफ्स काय आहेत, ठीक आहे. सो हे आहे व्हॉट, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. रिव्हरमध्ये लेंटिक इकोसिस्टीम म्हणजे काय, लोटिक इकोसिस्टम म्हणजे काय, काय टर्म आहे लेंटिक. हे प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. लेंटिक म्हणजे काय, लोटिक म्हणजे काय. सो हे सारं स्टॅटिक पोर्शन रिलेटेड टू इकोसिस्टीम यू शुड नो. अगेन एवढंच मर्यादित आहेत का, नाहीये. हे फक्त तुम्हाला समजावं. फर्स्ट लेक्चर स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये काय आहे बाबा, हा सिलेबस एक्सपांड आहे आणि तो अजूनही एक्सपांड होऊ शकतो. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. एका रिजनमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, फ्लोरा, फॉना आर फाउंड इन अ पर्टिक्युलर रिजन, दॅट इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. अगेन हा टर्म कोणी कॉइन केला, अल्फा बायोडायव्हर्सिटी, बीटा बायोडायव्हर्सिटी, गॅमा बायोडायव्हर्सिटी. सो हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये अजून काय म्हणू शकतो आपण, टाइप्स आपण जस्ट बोललो त्याच्याबद्दल. बायोडायव्हर्सिटी सर्व्हिसेस, लेवल अँड त्याची मेजरमेंट कशी करतो आपण, अल्फा, बीटा, गॅमा. त्यानंतर प्रोटेक्टेड एरिया. सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, फ्लोरा अँड फॉना. सो फ्लोरा अँड फॉना आपण कोणकोणत्या रिजनमध्ये प्रोटेक्ट करून ठेवलेले आहेत. सो फॉरेस्टमध्ये प्रोटेक्टेड फॉरेस्ट वर्सेस रिझर्व्ड फॉरेस्ट, याचा डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे. आपली इंडिया जी इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट नावाची एक 11वीची NCERT आहे, तो त्याच्या ग्लॉसरीमध्ये याचा फरक एकदम क्लिअर दिलेला आहे. व्हॉट इज बायोस्फिअर रिझर्व, व्हॉट इज नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, रिझर्व्ड फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट. सो एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना जॉग्रफीची सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मदत मिळते. सो त्याच्यामध्ये काय काय टाइप्स आहेत, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत, नॅशनल पार्क्स आहेत, सॅक्रेड ग्रूव्ज आहेत, देवराई ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. सो बायोस्फिअर रिझर्व्स, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, टाइप, सर्व्हिसेस, लेवल अँड मेजरमेंट. सो गव्हर्नमेंट हू डिक्लेअर्स नॅशनल पार्क, विच इज द लार्जेस्ट नॅशनल पार्क, विच इज द फर्स्ट नॅशनल पार्क, ठीक आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि नॅशनल पार्क म्हणजे डिफरन्स काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर विच आर द नॅशनल पार्क विच आर रिकॉग्नाइज्ड ॲज टायगर रिझर्व्स, कुठले कुठले बायोस्फिअर रिझर्व आहेत. सो इंडियामध्ये टोटल आहेत 18 बायोस्फिअर रिझर्व. त्याच्यामधले 12 आपला मॅप प्रोग्राम आहे युनेस्कोचा.
सो असले वेगवेगळे इनिशिएटिव्ह तुम्हाला माहित पाहिजे. युनेस्कोचा मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये आपण बायोस्फिअर रिझर्व्हला 3 याच्यामध्ये कोर एरिया, ट्रान्झिशन एरिया, बफर झोन, ठीक आहे. सो अशा वेगवेगळ्या झोनमध्ये आपण त्या बायोस्फिअर रिझर्व्हला डिवाइड करतो. सो कोणत्या रिजनमध्ये ॲग्रिकल्चर करता येऊ शकतं, कोणत्या रिजनमध्ये लाईव्हस्टॉक रेअरिंग चालतं, कोणत्या रिजनमध्ये मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आपण कलेक्ट करू शकतो. सो अशा प्रकारचे क्वेश्चन याआधी विचारलेले आहेत आणि पुन्हा ते प्रश्न विचारू शकतात. सो हे जे टॉपिक्स आहेत बायोडायव्हर्सिटीमध्ये, हे जे सब टॉपिक्स आहेत, सो दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट काय कन्सेप्ट आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे की बायोडायव्हर्सिटीमध्ये काय करू शकतं, कन्झर्वेशन एफर्ट्स. सो टायगरची पॉप्युलेशन भारतामध्ये खूप होती, नंतर 72च्या काही शेकडो फक्त टायगर राहिले होते. सो 1973 मध्ये बरं 1973लाच का, अगेन त्याचा फार मोठा इतिहास आहे. 1972ला एक युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट झाली स्टॉकहोमला. आपल्या इंदिरा गांधी तिकडे गेल्या होत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियामध्ये आल्या त्या 1972ला त्यांनी एक ऍक्ट पास केला इथे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. सो दॅट वॉज द फर्स्ट लेजिस्लेशन इन इंडिया की आपण हे जे आहे एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, त्यानंतर हे कन्झर्वेशन एफर्ट्स आपण सिरियसली घेतलं. अँड इंडिया इज वन ऑफ द फर्स्ट कंट्रीज इन द वर्ल्ड टू इनॅक्ट सच एन्व्हायरमेंट ऍक्ट. सो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. सो हा जस्ट बोलता तुम्हाला एक महत्वाचा ऍक्ट सांगितलाय मी, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. बरं, मग अशी आपण काय पाहिलं, नोट पाहिली होती, जनरल, नो स्पेशल रिक्वायरमेंट. सो दॅट डज नॉट मीन की तुम्ही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनची ऍक्टची 100 पानांची PDF घ्या आणि ते वाचायला सुरुवात करा. नो, दॅट इज नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड. काय करायचंय, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टवर याआधी काय प्रश्न आलेला आहे की शेड्यूल 1 मध्ये कुठले प्राणी आहेत, शेड्यूल 5 मध्ये कुठले प्राणी आहेत. तर तुमचं हे काम आहे की किती शेड्यूल्स आहेत, 6 शेड्यूल आहेत. शेड्यूल 6 मध्ये काय आहेत, वनस्पती आहेत की ज्यांचं पीक घ्यायचं नाही आपल्याला, दे आर प्रोहिबिटेड. शेड्यूल 5 मध्ये वर्मिन्स आहेत. त्याचप्रमाणे शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4 काय आहे, एक जनरल आयडिया तुम्हाला त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल माहिती पाहिजे. सो तो 72चा ऍक्ट आपण पास केला आणि त्यानंतर मग प्रोजेक्ट टायगर आपण लॉन्च केला 1973. त्यामध्ये आपण NTCA बॉडी फॉर्म केली, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. अजून एक बॉडी आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, WII. सो हे दोघांनी काय करायला लागले, हे 2006 पासून हे टायगर सेन्सस करायला लागले, व्याघ्र जनगणना आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. सो दर 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना होऊ लागली. सो आता प्रोजेक्ट टायगर कन्झर्वेशन एफर्ट आहे बायोडायव्हर्सिटी. सो प्रश्न काय विचारू शकतात, ते विचारू शकतात की लेटेस्ट टायगर रिझर्व कुठे आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे. दे कॅन आस्क यू की विच स्टेट इन इंडिया हॅज अ हायेस्ट अमाऊंट ऑफ टायगर्स, ते तुम्हाला विचारू शकतात. प्रश्न आला होता UPSCला की एमस्ट्रिप्स म्हणजे काय. एमस्ट्रिप्स हे जे ऍप्लिकेशन आहे हे कोणत्या प्राण्याच्या कन्झर्वेशनसाठी वापरतात किंवा व्हॉट इज एमस्ट्रिप्स, हा प्लेन क्वेश्चन आला होता. तुम्हाला माहित पाहिजे की सेंट पीटर्सबर्ग डिक्लेरेशन इज रिलेटेड टू व्हॉट, सेंट पीटर्सबर्ग डिक्लेरेशन, ठीक आहे. सो ह्या साऱ्या गोष्टी माहित पाहिजेत. तुम्हाला माहित पाहिजे की भारतामध्ये 70% टायगर्स आहेत. आपले बेंगॉल टायगर जर तुम्ही पाहिले तर 70% भारतामध्ये आहेत. सो अशा प्रकारचे फॅक्ट्स हे कुठून येतात, हे पेपरमध्ये येतात. जर आज लॉन्च झाला टायगर सेन्सस, सो त्याबद्दल भरभरून माहिती इंडियन एक्सप्रेसमध्ये, द हिंदूमध्ये येते. सो तुम्हाला माहित पाहिजे की प्रोजेक्ट टायगर आपल्या सब टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटीचा. सो आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, सो दॅट यू कॅन मेक द मॅक्रो नोट्स. सो प्रोजेक्ट टायगर वॉज व्हेरी सक्सेसफुल आहे. सो त्यानंतर त्याच पद्धतीने प्रोजेक्ट एलिफंट आपण लॉन्च केला 92ला. प्रोजेक्ट हंगुल आहे, गँजेस डॉल्फिन आहे. रिसेंटली आपण प्रोजेक्ट स्नो लेपर्ड लॉन्च केला आहे, प्रोजेक्ट क्रोकोडाईल लॉन्च केलेला आहे. सो या पद्धतीचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपल्याला गरजेचे आहेत. ऑलिव्ह रिडले टर्टल्स, त्याच्यामध्ये IUCN नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, IUCN. सो ती ऑर्गनायझेशन काय करते, वेगवेगळ्या प्राण्यांना ती क्लासिफाय करते की कोणकोणते ॲनिमल एक्सटिंक्ट झालेले आहेत, कोणकोणते ॲनिमल एक्सटिंक्ट इन द वाईल्ड आहेत. आता चिता एक्सटिंक्ट इन द वाईल्ड होता इंडियामध्ये, ठीक आहे. मग आपण कुठून आणला, नामिबियामध्ये. एक्सटिंक्ट म्हणजे या भूतलावर कुठेच त्याचा अवशेष नाहीये. सो दॅट इज व्हॉट एक्सटिंक्ट, डायनोसॉर एक्सटिंक्ट झालेले आहेत, ठीक आहे. सेकंड आहे एक्सटिंक्ट इन द वाईल्ड. एक्सटिंक्ट इन द वाईल्ड म्हणजे काय, ते झूमध्ये कुठेतरी लॅबोरेटरीमध्ये आहेत, वाईल्डमध्ये नाही आहेत, व्हल्नरेबल आहेत, क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. सो हे जे कॅटेगरी आहेत आणि त्यामध्ये जे प्राणी येतात त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. मग ते सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल असतील, मग ते ऑलिव्ह रिडले टर्टल असतील, ठीक आहे. सो याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. सो हे आहेत सब टॉपिक्स बायोडायव्हर्सिटीचे.
बेसिक पाहिला आपण स्टॅटिक पोर्शन मागासचा, हा बायोडायव्हर्सिटीचा स्टॅटिक पोर्शन म्हणता येईल. आणि हा आपल्याला नेक्स्ट जो आहे हा आपल्याला करंट म्हणता येईल, कारण याच्यामध्ये करंट गोष्टी घडत राहतात, खूप साऱ्या न्यूज तुम्हाला तुमच्या कानावर पडत असतात कायम. सो हा झाला बायोडायव्हर्सिटी. थर्ड टॉपिक कुठला आहे? थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्लायमेट चेंज. अगेन मेन्स मध्ये सुद्धा आहे, प्रिलिम्स मध्ये सुद्धा आहे. सो डायरेक्ट क्लायमेट चेंजवर प्रश्न नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर क्लायमेट चेंज एक ब्रॉड अंब्रेला टर्म आहे. क्लायमेट चेंज मध्ये काय काय येतं बरं? ग्लोबल वॉर्मिंग येते, ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं पिक्चर तुम्ही पाहू शकता. ग्लोबल वॉर्मिंग येतं, सी लेवल राईज येतं, मेल्टिंग ऑफ आईस ऑन द आर्टिक अँड अंटार्क्टिक ग्लेशियर येतं. त्यामुळे काय होते? सी लेवल राईज येते. त्यामुळे काय होते? कोस्टल फ्लड्स येत आहेत, इनंडेशन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, कोस्टल फ्लड्स आहेत. त्याच पद्धतीने काय होते? भरपूर सारे फ्लड्स येत आहेत. आपलं जे पावसाचं प्रमाण आहे, पावसाचं प्रमाण, क्लाउड बर्स्ट सारख्या इव्हेंट्स होत आहेत क्लायमेट चेंजमुळं. त्यानंतर क्लायमेट चेंजमुळे काय होत आहे? पावसाचं प्रमाण हे कसं होतं चाललंय? काही भागामध्ये जास्त पाऊस येतोय, काही भागामध्ये कमी पाऊस येतोय. एल निनो, ला निना. सो हे क्लायमेट चेंज टॉपिक आहे. क्लायमेट चेंजच्या अंतर्गत सगळे हे गोष्टी येतात. एल निनो फेवरेट टॉपिक आहे यूपीएससीचा. एल निनो म्हणजे काय? ला निनो म्हणजे काय? अगेन हे कशामुळे येतात? ओशन करंट आहे जॉग्राफीमध्ये. पण जर प्रश्न आला एल निनो क्लायमेट चेंज, सो वी कॅन ऑल्सो इन्क्लूड दॅट टॉपिक, दॅट क्वेश्चन इन द एन्व्हायरमेंट कॅटेगरी. सो हे सारे सब टॉपिक्स महत्वाचे आहेत. सो क्लायमेट चेंज मध्ये काय येईल? पहिलं क्लायमेट चेंज ऑर्गनायझेशन्स आहेत. युनायटेड UNFCCC म्हणजे काय? युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. सो 1992 ला झाली होती रिओ समिट, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. 1992 ला झाली होती. त्याला मराठीमध्ये आपण वसुंधरा परिषद असंही म्हणतो. सो त्या परिषदेमध्ये काय झालं होतं? 3 ऍक्ट त्यांनी आणले होते, कन्व्हेन्शन साईन केले होते वेगवेगळ्या देशांनी. सो कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी एक आलं होतं. सेकंड आलं होतं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तिसरं आलं होतं युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन. सो हे 3 कन्व्हेन्शन आले होते. त्याच्यामध्ये 3 रिपोर्ट आले होते, रिओ प्रिन्सिपल्स, फॉरेस्ट प्रिन्सिपल आणि अजेंडा 21. सो या साऱ्या गोष्टी तुम्हाला लिंक करता आले पाहिजेत. का बरं? या गोष्टी तुम्हाला मी काय सांगितलं? फक्त UNFCCC आपण एक्सपांडेड सिलेबस मध्ये दिलेला आहे, पण त्याच्या मागे सारी बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पाहिजे. CBD नंतर पुढे आला क्योटो प्रोटोकॉल. अगेन व्हेरी फेमस, व्हेरी फेवरेट टॉपिक ऑफ UPSC. क्योटो प्रोटोकॉल तो कधी लागू झाला? त्याच्यामध्ये अनेक्शर 1 कंट्रीज आहेत, अनेक्शर 2 कंट्रीज आहेत. इंडिया कुठल्या अनेक्शर मध्ये आहे? ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉल मध्ये ग्रीन हाऊस गॅसेस मेन्शन केलेले आहेत. सो ते 6 ग्रीन हाऊस गॅसेस कुठले आहेत, त्यांचं ग्रीन हाऊस पोटेन्शियल कितना आहे, हे सगळं तुम्हाला या क्लायमेट चेंज या ब्रॉड टॉपिक मध्ये आपल्याला आलेलं दिसतात. सो क्योटो जस्ट बोललो आपण, रेड आहे, रेड प्लस इनिशिएटिव्ह आहे, IPCC आहे, ग्रीन इकॉनॉमीची कन्सेप्ट दिली आहे. सो रिओ कधी झाली? 1992. रिओ प्लस 5 म्हणजे काय? रिओ प्लस 5 म्हणजे 1997 ला झाली, ती जोहान्सबर्गला झाली. रिओ प्लस 20 अगेन रिओला झाली. रिओ प्लस 20 म्हणजे 92, 2002, 2012. सो 2012 ला युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही समिट झाली. कुठे? रिओ दी जानेरिओ नावाचं एक शहर आहे ब्राझीलमध्ये. ठीक आहे, सो तिथे झालं आणि तिथे ग्रीन इकॉनॉमीची कन्सेप्ट तिथे पहिल्यांदा मांडण्यात आली. मग त्याच्या मागचे सायंटिस्ट कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. सो हे सर्व लिंक आहे पूर्ण 1972 पासून ते पूर्ण अगदी आतापर्यंत कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, दिल्ली डिक्लेरेशन पर्यंत आपण याच्यामध्ये स्टडी करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्लायमेट चेंज मध्ये अजून काय सांगता येईल? इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज काय काय आहे? इम्पॅक्ट ऑन इंडिया. इंडिया आहे डेव्हलपिंग कंट्रीज. तुम्हाला माहित पाहिजे की क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट सर्वात जास्त कोणावर होणार आहे? गरीब देशांवर, डेव्हलपिंग देशावर. भारतामध्ये सुद्धा जे लोक गरीब आहेत, जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत, ते त्यांच्यावर सर्वात जास्त इम्पॅक्ट होणार आहे. कारण काय होणार आहे? हीट वेव्ह येणार आहे. श्रीमंत लोक AC लावतील, ठीक आहे, फ्लड्स येणार आहेत. श्रीमंत लोक मोठमोठ्या टॉवर्स मध्ये राहत आहेत, बट फ्लड्स असेल, हीट वेव्ह असेल, कोल्ड वेव्ह असेल, अनटाइमली रेनफॉल असेल, क्लाउड बर्स्ट असेल, सर्वात जास्त इम्पॅक्ट कोणावर होणार आहे? पुअर नेशन्सवर, डेव्हलपिंग नेशन्सवर. त्यामुळे इम्पॅक्ट ऑन इंडिया काय इम्पॅक्ट होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. खूप सारे सायक्लोन्स येतात, सायक्लोनचं प्रमाण वाढलंच चाललंय. का? कारण क्लायमेट चेंजमुळे.
सायक्लोन्स अरेबियन ओशनमध्ये आणि बेंगॉलमध्ये. मग त्याच्यामध्ये फरक काय आहे? अगेन तो थोडासा जॉग्रफीचा पार्ट झाला, टाइप्स ऑफ सायक्लोन वगैरे. बट सायक्लोनचा इम्पॅक्ट कसा होतोय हा पार्ट झाला एन्व्हायरमेंटवर. नेक्स्ट, इंडियाज पोझिशन ऑन क्लायमेट चेंज, ग्रीन बिल्डिंग्स अँड NAPCC. सो क्लायमेट चेंज फाईट करण्यासाठी इंडियाने एक प्रोग्राम आणला 2008च्या आसपास, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. अगेन त्याच्या अंतर्गत ऑलमोस्ट 8 ते 9 मिशन्स आहेत. नॅशनल ॲक्शन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, नॅशनल वॉटर मिशन, नॅशनल सोलार मिशन, नॅशनल मिशन ऑन हिमालयन इकोसिस्टीम. सो हे फार डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे माहीत पाहिजे की एक ॲक्शन प्लॅन आहे, त्याच्यामध्ये 8 टाईप्स आहेत आणि हा जो डेटा जो आहे तो तुम्ही मेन्सला सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. प्रिलिम्सला काय विचारणार आहे? नॅशनल सोलार मिशन अंतर्गत आता कुठली रिसेंट स्कीम आहे का, त्याच्यामध्ये इंडियाचे काही टार्गेट्स आहेत का वर्ल्ड लेवलला, ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इंडियाज पोझिशन, एक हे आहे, इंडायस एक आहे, एक जर्मन वॉच नावाची एक सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आहे, जर्मन वॉच. सो ते काय प्रोड्यूस करतं? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. सो हा लेटेस्ट आहे, त्याच्यामध्ये इंडियाचा रँक आहे 7. सो या गोष्टी सुद्धा तुम्हाला करंट अफेअरच्या अनुषंगाने माहिती पाहिजे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स आणि असे भरपूर सारे इंडेक्स आहेत, भरपूर सारे रिपोर्ट्स आहेत की वर्ल्ड वाईड फंड, अजून एक ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. सो याच्यावर भरपूर सारे प्रश्न आपल्याला गेले 10 वर्षामध्ये दिसतात. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, त्यांचा एक रिपोर्ट आहे लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट. लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट हा रिपोर्ट वर्ल्ड वाईड फाईंडचा आहे. सो आपल्याला स्पेशलायझेशन करायचं नाहीये, लगेच जाऊन लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्टचा PDF वाचणं गरजेचं नाहीये. लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट समरी एवढं जर तुम्ही वाचलं 5 तरी दॅट इज मोर दॅन सफिशियंट फॉर क्रॅकिंग द UPSC प्रिलिम्स. का? कारण जनरल स्टडीज आहे, अभ्यास आपल्याला ब्रॉड आहे, पण डेप्थ थोडीशी कमी ठेवली तरी प्रिलिम्सला चालणार आहे. नेक्स्ट, क्लायमेट चेंज. अजून काही कन्सेप्ट सांगता येतील आपल्याला क्लायमेट चेंजमध्ये. तर मिटिगेशन स्ट्रॅटेजीज. तर क्लायमेट चेंज होत आहे, मग ते मिटिगेट कसं करायचं, अवॉइड कसं करायचं, ते मिटिगेट कसं करायचं, रेझिलियन्स कसं बिल्ड करायचं. सो त्याच्यासाठी काय काय आहेत कन्सेप्ट? कार्बन सिक्वेस्ट्रेशन इज देअर, कार्बन सिंक, कार्बन क्रेडिट, कार्बन टॅक्स, कार्बन ऑफसेटिंग. सो यू शुड नो दीज कन्सेप्ट्स. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय आहे? कार्बन सिंक, फॉरेस्ट इज अ कार्बन सिंक, that is we call them as a green carbon. Ocean is the largest carbon sink on earth. Is this statement correct or no? You should know. So हे जे आहेत ना, हे this is from static syllabus. ठीक आहे. सो कार्बन सिंक म्हणजे काय आहे? कार्बन क्रेडिट. सो जे हे आपले कन्व्हेन्शन्स होत असतात, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ठीक आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे असे मिटिगेशन मेकॅनिझम्स साईन केले जातात. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय? हवेतला कार्बन घेऊन आपण तो कुठेतरी समुद्राच्या खाली गाडून ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो? कार्बन सिक्वेस्ट्रेशन. म्हणजे एक रफ डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ते कार्बन सिंक आहे. कार्बन क्रेडिट आहे, कसं चायना, इंडिया, युरोपला कार्बन क्रेडिट्स येतं आणि पैसे आपल्याला इथे मिळतात. ठीक आहे. सो ह्या सारे कन्सेप्ट आहे, स्टॅटिक आहेत या. त्यानंतर ओशन ऍसिडिफिकेशन. आता मी जस्ट म्हटलं की ओशन इज द लार्जेस्ट कार्बन सिंक ऑन अर्थ. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऍसिडिफिकेशन? ओशन हॅज वॉटर. 97.25% of Earth's water is in ocean. So they are absorbing what? Carbon dioxide. So काय होतं? कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. CO2 plus H2O काय होणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे काय होतंय? ओशन ऍसिडिफिकेशन. ओशन ऍसिडिफिकेशन होतं. सो मग ओशन ऍसिडिफिकेशनमुळे कोरल रिफ्स जे आहेत, कोरल रिफ्स आर कॉल्ड एज व्हॉट? कोरल रिफ्स आर कॉल्ड एज रेन फॉरेस्ट ऑफ ओशन्स. Almost they just have 0.1% of area, but more than 50% of biodiversity in ocean is carried by coral reefs. So acidification मुळे जे कोरल्स जे आहेत, जे त्याचे जे कॅल्शियम युक्त जे त्यांचे कवच आहेत ते कसे ठिसूळ होत आहेत, कोरल रिफ्स व्हाईट कसे होत आहेत, व्हाईटनिंग ऑफ कोरल रिफ्स हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे वर्ल्ड लेवलवर. तर तो आपल्याला इथे या सिलेबसमध्ये लपलेला दिसतो. ठीक आहे. ओशन ऍसिडिफिकेशन. त्यानंतर काय आहे? ओझोन डिप्लेशन. अगेन ओझोन. सो स्टॅटिक मध्ये तुम्हाला माहित पाहिजे की ओझोन लेअर नक्की कुठे असतो. वेअर इज ओझोन प्रेझेंट? इन ट्रोपोस्फियर और इन स्ट्रॅटोस्फियर. व्हॉट इज द विच इज द इयर इन विच वी स्पॉटेड ओझोन होल
इन अंटार्क्टिका. पर अंटार्क्टिकालाच ओझोन होल का सापडला? अगेन दॅट इज अ जॉग्राफी कन्सेप्ट. पण ओझोनचा करार कुठला आहे? व्हिएन्ना कन्व्हेन्शन आहे 1985चं. त्या अंतर्गत आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणला 1987 मध्ये. सो तो प्रोटोकॉल काय आहे? रिसेंटली एक स्टेटमेंट आलं होतं की ओझोन डिप्लेशन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल इज वन ऑफ मोस्ट सक्सेसफुल क्लायमेट ट्रीटीज इन द वर्ल्ड. ठीक आहे, मग तो का सक्सेसफुल आहे? ओझोन नसल्यामुळे काय होणार आहे? युव्ही रेज येणार आहेत का इन्फ्रारेड रेज येणार आहेत? सो या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओझोन डिप्लेशन, आणि हे कुठला टॉपिक आहे? हा क्लायमेट चेंज. आय होप तुम्हाला, आणि हे तुम्हाला सगळं कधी कळणार आहे? वेन यू विल गो थ्रू द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ लास्ट 10 इयर्स, 8 इयर्स, ॲटलिस्ट 5 इयर्सचे MCQ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स कुठला आहे? रिओ समिट. मी जस्ट तुम्हाला सांगितलं 1992 ची रिओ समिट, ऑल्सो कॉल्ड एज अर्थ समिट. अर्थ समिट, त्याच्यामध्ये काय आले होते? फॉरेस्ट प्रिन्सिपल्स, सेकंड काय आलं होतं? रिओ डिक्लेरेशन आणि अजेंडा 21. अजेंडा 20. सो 21 म्हणजे काय? तर अजेंडा 21 21st सेंचुरीसाठी काही गोष्टी त्यांनी तिथे मेन्शन केल्या होत्या, म्हणून त्याला अजेंडा 21 म्हणतो. सो हा रिओ समिट, आणि त्यानंतर आलेले रिओ +5 मध्ये काय झालं, रिओ +10 मध्ये काय झालं, रिओ +20 मध्ये काय झालेलं आहे. सो हे फार जास्त महत्त्वाचं आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक रिओ समिट. त्यानंतर रामसार कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स आहे. सो वेटलँड्स आहेत, इकोटोन मध्ये आपण वेटलँड बघू शकतो. वेटलँड्स म्हणजे काय? एखादा लेक असू शकतो, एखादा रिव्हरचा एखादा ऑक्सबो लेक असू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे वेटलँड्स कुठले कुठले आहेत? चिल्का लेक आहे. चिल्का लेक इज द लार्जेस्ट वेटलँड इन इंडिया. ठीक आहे, सो वेटलँड कन्झर्वेशनसाठी रामसार नावाचं एक शहर आहे इराणमध्ये, तिकडे कॉन्फरन्स झाली होती 73-74च्या आसपास झाली होती, आय एम नॉट शुअर. सो त्यावेळेस कन्व्हेन्शन झाली होती, आणि त्यावेळेस त्यांनी वेटलँडच्या कन्झर्वेशनसाठी त्यांनी एक गाईडलाईन्स दिल्या होत्या. सो त्याच्यामध्ये मॉन्ट्रिऑक्स रेकॉर्ड्स नावाचे कन्सेप्ट आहे. त्यानंतर वेटलँड्स लाईक फॉरेस्ट्स आर कॉल्ड ॲज द लंग्स ऑफ दी अर्थ, वाईल वेटलँड्स आर कॉल्ड ॲज द किडनीज. सो त्याला का असं म्हणतात? असा प्रश्न एक रिसेंटली 2 वर्षापूर्वी UPSCने विचारलेला होता. सो स्टॅटिक पण आहे. आणि रिसेंट वेटलँड्स कुठले आहेत? इंडियामध्ये किती वेटलँड्स आहेत? सर्वात मोठी कुठली आहे? सर्वात छोटी कुठली आहे? हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. कारण डायरेक्ट जरी त्यांनी प्रश्न विचारला नाही की स्मॉलेस्ट विच इज द स्मॉलेस्ट वेटलँड इन इंडिया, त्यांनी मॅच दी पेअर मध्ये हरिके वेटलँड कुठे लोकेटेड आहे ते प्रश्न विचारला होता. आणि हरिकेस काय विचारलं? का? कारण तो स्मॉलेस्ट वेटलँड आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रश्न आलेले दिसतात. त्यानंतर एक साइट्स नावाचं कन्व्हेन्शन आहे. साइट्स नावाचा एक एंडेंजर्ड स्पीसीज, ठीक आहे, कन्व्हेन्शन ऑन ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज असं एक कन्व्हेन्शन आहे. 61चा कन्व्हेन्शन आहे, ओल्डेस्ट कन्व्हेन्शन आहे, आणि हा NCERT मध्ये पण मेन्शन आलेला आहे. त्यानंतर नागोया प्रोटोकॉल आहे. सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेन्शन झाले, जीन्समध्ये इन्व्हेन्शन झाले, डिस्कवरी आलेली आहे. सो त्या जे बायोटेक्नॉलॉजी थ्रू जे आपल्याला बेनिफिट्स मिळत आहे ते इक्वल शेअरिंगसाठी नागोया प्रोटोकॉल आहे, कार्टाजिना प्रोटोकॉल आहेत. सो ते CBDच्या पुढचे प्रोटोकॉल आहेत. 2010 मध्ये आपण नागोया, कार्टाजिना ही प्रोटोकॉल आलेले पाहतो. त्यानंतर दुसरे कन्व्हेन्शन्स आहेत, कन्व्हेन्शन ऑन कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पीसीज, CMS आहे. सो CMS ला आपण बॉर्न कन्व्हेन्शन असे म्हणतो. सो मायग्रेटरी स्पीसीज इथे आपल्याला सब टॉपिक मध्ये आहेत. सो काही स्पीसीज तुम्हाला माहित पाहिजे की फ्लेमिंगोज येतात इंडियामध्ये. सो महाराष्ट्रामध्ये कुठे जास्त फ्लेमिंगोज दिसतात, ठीक आहे, कुठले कुठले मायग्रेटरी स्पीसीज आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला इथे माहिती असणं अपेक्षित आहे. आणि IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, अगेन हा 1988 ला बॉडी झाली. ही बॉडी एस्टॅब्लिश केली आहे वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि UNEP ने. या दोघांनी हा एक स्पेशल बॉडी एस्टॅब्लिश केली की ती फक्त क्लायमेट चेंजचा अभ्यास करेल, असेसमेंट रिपोर्ट फॉर्म करेल. सो किती रिपोर्ट आहे त्याचे? ॲटलिस्ट 6 रिपोर्ट मला वाटते आहे. लेटेस्ट 6वा रिपोर्ट आहे. अगेन प्रत्येक रिपोर्ट वाचणं अपेक्षित नाहीये. ही बॉडी तसे एक जनरल आयडिया तुम्हाला जरी तुम्हाला असेल दॅट इज मोर दॅन सफिशियंट टू टॅकल द क्वेश्चन्स. ठीक आहे, कारण क्वेश्चन सॉल्व्ह करताना कंटेंट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तुमचं कॉमन सेन्स सुद्धा महत्त्वाचं आहे, अप्रोच महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरच तुमची कमांड असेल तर तुम्हाला कळेल की हा प्रश्न काय विचारायला आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले तर क्वेश्चन्स जनरली कोणावर येतात की जे फ्लोरा फॉना जे थ्रेटन्ड आहेत,
त्याच्यावर प्रश्न आलेले आपल्याला दिसतात की जे रिसेंट प्रॉब्लेम चाललेला आहेत. पाम ऑइलचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. पाम ऑइलमध्ये भरपूर आपले जे रेन फॉरेस्ट आहेत त्याच्यामध्ये डिफॉरेस्टेशन पाहायला दिसतं. सो देअर वॉज अ क्वेश्चन ऑन पाम ऑइल. जर गव्हर्नमेंटला ॲग्रिकल्चर सोबत एपिकल्चर, सेरिकल्चर जर प्रमोट करायचं असेल, सो देअर वॉज अ क्वेश्चन ऑन हनी बी, ठीक आहे. सो असं काहीतरी एक लॉजिक लावून जर तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला बसलं, सो इट इज इझिली डुएबल. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. अगेन तोच आहे. सो त्याच्यामध्ये स्टॉकहोम कन्व्हेन्शन आहे, रॉटरडॅम कन्व्हेन्शन आहे. सो तुम्हाला माहित पाहिजे पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, ही बेसिक कन्सेप्ट तर तुम्हाला माहित पाहिजे. दॅट इज अ स्टॅटिक कन्सेप्ट. त्याच्यावर कुठलं कन्व्हेन्शन आहे? स्टॉकहोम. बेसल कन्व्हेन्शन आहे, ट्रान्स बाउंड्री जो ट्रेड चालतो, स्मगलिंग चालते, त्याच्या विरुद्ध बेसल कन्व्हेन्शन आहे. फाईन. अगेन बेसल इकॉनॉमीमध्ये पण आहे, तो वेगळा, हा वेगळा. सो युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, UNCCD. त्यानंतर व्हिएन्ना कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल, जस्ट बोललो आपण त्याच्याबद्दल. सो हे सारे कन्व्हेन्शन आहेत. त्याच पद्धतीने देर आर मेनी ऑर्गनायझेशन्स इन इंडिया अँड अक्रॉस द वर्ल्ड which are what fighting the climate change, which are doing something for nature conservation, ठीक आहे. सो त्या कुठल्या बॉडी आहेत? सो इंडियामध्ये नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे. सो सेकंड ऍक्ट, मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्ट इज व्हॉट? बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002. तो ऍक्ट महत्वाचा आहे. सो त्याच्यामध्ये NBA फॉर्म केलेली आहे. नेक्स्ट देर इज वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. याचं काम काय आहे? ॲनिमल वेलफेअर बोर्ड, सेंट्रल झू अथॉरिटी, ॲनिमल सेन्सस इज इम्पॉर्टंट, ग्रीन पीस आणि IUCN. सो ग्रीन पीस अँड IUCN आर वॉट? NGO, सिव्हिल सोसायटी, वी कॅन कॉल देम. इंटरनॅशनल सिव्हिल सोसायटी आहे. सो मागे काय झालं होतं? ग्रीन पीसचं फंडिंग कट केलं होतं. सो यू कॅन एक्सपेक्ट अ क्वेश्चन ऑन ग्रीन पीस, कारण दॅट वॉज इन न्यूज. Animal census, again livestock census is carried every 5 years, tiger census every 4 years, forest census every 2 years. So at least तुम्हाला कोण ते बॉडी कंडक्ट करतं. त्याच्यामध्ये मेजर फाइंडिंग्स काय आहेत? तर तुम्ही PIB वर गेला, PIB मध्ये सपोज आज जर ॲनिमल सेन्सस एखादा रिलीज झाला, सो PIB विल हॅव अ डॉक्युमेंट विच विल समराइज दॅट रिपोर्ट. सो यू कॅन रीड दॅट टॉपिक फ्रॉम PIB, ठीक आहे. सो ॲनिमल वेलफेअर बोर्ड, अगेन ह्या बॉडीज त्यांचे, इफ यू गो ऑन टू देअर वेबसाईट्स, देर आर मेनी प्रोग्राम्स कॅरीड बाय दिस M-Strips अँड ऑल. हे जे प्रोग्राम सांगितलं, माईक प्रोग्राम आहे. माईक प्रोग्राम इज रिलेटेड टू एलिफंट्स, इलिगल किलिंग्स ऑफ एलिफंट्स, ठीक आहे. सो माईक प्रोग्राम कोणाच्या रिलेटेड आहे? आणि असे वेगवेगळे नवीन प्रोग्राम तुम्हाला असलेले दिसतात. अगेन हे ग्रीन पीस, NGO वर पण भरपूर सारे प्रश्न आपल्याला UPSCला आलेले दिसतात. सो अजून काय आहे बरं? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. अगेन हे काय आहे? एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन. सो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं 1972 ला आला होता. का? द रिझन वॉज स्टॉकहोमला झालेली युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. सो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट महत्वाचा आहे. त्यानंतर लगेच 1974 ला आपण काय आणलं होतं? वॉटर ऍक्ट. 1980 ला आपण काय आणलं? फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट. वॉटर ऍक्ट इज अ शॉर्ट फॉर्म ऍक्च्युअली. वॉटर कन्झर्वेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन ऍक्ट असं एक मोठं नाव आहे त्याचं. सो 74 ला वॉटर ऍक्ट. अगेन प्रत्येक ऍक्ट मध्ये डीप जाणं अपेक्षित नाहीये. तुम्हाला ऍटलीस्ट त्याचं इयर माहित पाहिजे आणि तो ऍक्ट का आला होता त्याचं एक साधारण बॅकग्राऊंड माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1986 ला आपला मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्ट एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आला होता. सो त्याचं बॅकग्राऊंड काय होतं? 1985 ला भोपाळ ट्रॅजेडी झालं होतं. भोपाळ ट्रॅजेडी, ठीक आहे. सो भोपाळ ट्रॅजेडी केमिकल हे झालं होतं. केमिकल एक डिझास्टर होतं, ते वन ऑफ डेडलिएस्ट इंडस्ट्रियल डिझास्टर्स इन द वर्ल्ड. सो त्याचा एक इम्पॅक्ट म्हणून आपण काय आणलंय? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यानंतर काय आहे? बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002चा आणला. त्यानंतर फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006-07चा आहे. सो फॉरेस्ट पॉलिसी आपण आणली आहे 1988 ची. वेटलँड रूल, CRZ नॉर्म्स. अगेन CRZ नॉर्म्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावर प्रश्न 1 ते 2 वेळा UPSCने विचारलेला आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन्स, ठीक आहे. सो ये ब्रॉड अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट सोर्सेस. सो एवढा सारे आपण पाहिले, टॉपिक्स पाहिले, सब टॉपिक्स पाहिले. सो सोर्स कुठला आहे? सो सोर्स काय आहे बघा. पहिलं मी तुम्हाला सांगेल की भरपूर सारे कन्सेप्ट
जॉग्रफीमधून आलेले आहेत. सो तुमचे जॉग्रफीचे जे बेसिक फंडाज जे आहेत ते तुमचे क्लिअर पाहिजेत. ठीक आहे. आपल्याला जी.सी. लिऑंग NCERT झाल्यानंतर यू कॅन जस्ट रीड धिस बुक जी.सी. लिऑंग. जी.सी. लिऑंग बुकमध्ये ऑलमोस्ट 50% पार्ट इज डेडिकेटेड टू द बायोम्स. व्हॉट इज टुंड्रा बायोम, व्हॉट इज तैगा बायोम, टेम्परेट ग्रासलँड, ट्रॉपिकल ग्रासलँड, इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट, मॉन्सून. सो हे सगळे सारे बायोम्स आहेत. त्या बायोम्समध्ये कसं वातावरण असतं, कुठले कुठले फ्लोरा फॉना, पॉप्युलेशन कशी आहे, त्यांच्यामध्ये प्रिन्सिपल ऑक्युपेशन काय आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला या जी.सी. लिऑंग पुस्तकामध्ये दिसेल. सो पहिलं जॉग्रफीच्या कन्सेप्ट तुमच्या नीट व्यवस्थित क्लिअर पाहिजे. देन यू कॅन रीड दिस NCERT क्लास 12 बायोलॉजी. त्याच्यामध्ये शेवटचे 4 चॅप्टर जे आहेत 12, 13, 12 पासून. सो दॅट डील्स विथ द इकॉलॉजी, इकोसिस्टमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या डील होते. NCERT क्लास 11 केमिस्ट्री. सो याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन सायकल, सल्फर सायकल, फूड वेब या जे कन्सेप्ट आहेत विच आर रिलेटेड टू केमिस्ट्री त्या तुमचे क्लिअर होतील. देन देर आर शंकर IAS एक पुस्तक मिळतं. ठीक आहे. शंकर IASचं किंवा PMF-IAS. सो हे पुस्तक अवेलेबल आहे. सो हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. हे 2 पुस्तकं तुम्ही वाचू शकता. देन फॉर गव्हर्नमेंट स्कीम्स एव्हरी इयर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कम्स विथ द इकॉनॉमिक सर्वे अँड बजेट. सो इकॉनॉमिक सर्वे मध्ये एक एंटायर चॅप्टर इज डेडिकेटेड टू द एन्व्हायरमेंट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दॅट चॅप्टर विल शो इंडियाज परफॉर्मन्स, दॅट विल शो दी लेटेस्ट परफॉर्मन्स ऑफ इंडिया इन क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स आणि अजून बाकी सारे काही जे आहेत रिपोर्ट. त्याच्यामध्ये इंडियाचा परफॉर्मन्स काय आहे, इंडियाने काय काय प्लेस केलेलं आहे रिन्युएबल एनर्जीसाठी, रिन्युएबल एनर्जीचे कुठले कुठले प्रोजेक्ट सुरू आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्याचा पूर्ण इकडे धांडोळा याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये घेतलेला दिसेल. अगेन बजेटमध्ये सुद्धा काही नवीन स्कीम लॉन्च करणार असतील तर त्या तुम्ही प्रिलिम्समध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि प्रिलिम्सचं जरी नाही आल्या देन यू कॅन अप्लाय देम इन द मेन्स. इंडिया इयरबुक मध्ये सुद्धा एक चॅप्टर आपल्याला दिसतं डेली करंट अफेअर्स. मंथली मॅगझिन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपण पाहिलं 50% स्टॅटिक 50% करंट. दॅट इज व्हॉट एन्व्हायरमेंट इज. अँड इसेन्शियल्स ऑफ इकॉलॉजी हे अजून एक पुस्तक मला वेबसाईट ही दिसते इसेन्शियल्स ऑफ इकॉलॉजी नावाचं. अगेन हे अमेरिकन ऑथरने दिलेलं आहे. सो यू कॅन जस्ट गो थ्रू द PDF. बट आय विल नॉट रेकमेंड धिस बुक. एवढं जरी केलं बेसिक्स का जनरलायझेशन, नॉट गो इन टू द स्पेशलायझेशन असं कोण म्हणते, UPSCच म्हणते. सो आय विल नॉट रेकमेंड धिस बुक. बट या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. शंकर IAS असू द्या किंवा जी.सी. लिऑंग जॉग्रफीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर करून घ्या किंवा करंटसाठी या गोष्टी तुम्ही इथे रेफर करू शकता. सो दीज आर द सोर्सेस. नाउ लेट अस सी द क्वेश्चन्स. 2023 मध्ये काय क्वेश्चन आले होते थोडीशी तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी काही क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत. अगेन इथे प्रश्नाचा आन्सर काय आहे हे सांगण्यापेक्षा प्रश्न काय आहे, फर्स्ट वी विल अनालाइज द क्वेश्चन. टॉपिक काय आहे, सब टॉपिक काय आहे, कुठून घेतलाय, प्रश्न का आला आणि तुम्हाला काहीच माहिती नसेल तर अप्रोच कसा असावा ह्या सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न इथं आपण करूयात. सो 2023चा पेपर आहे. काय विचारलंय बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स वन्स द सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाईज अन एरिया ॲज अ कम्युनिटी रिझर्व. कम्युनिटी रिझर्व टॉपिक बायोडायव्हर्सिटी. त्याच्यामध्ये काय होतं, एफर्ट्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ ॲनिमल्स, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, बायोस्फिअर रिझर्व, प्रोटेक्टेड फॉरेस्ट, रिझर्व फॉरेस्ट, कम्युनिटी रिझर्व अँड व्हॉट कन्झर्वेशन रिझर्व्स आहे टॉपिक सब टॉपिक. याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे कम्युनिटी रिझर्व. काय प्रश्न आलेला आहे, 1 द चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन ऑफ द स्टेट बिकम्स द गव्हर्निंग अथॉरिटी ऑफ सच फॉरेस्ट. 2 हंटिंग इज नॉट अलाउड इन सच एरिया. 3 people of such area are allowed to collect non-timber forest produce. And 4 people of such area allowed traditional agricultural practices. So traditional agricultural practices म्हणजे काय, so it is a part of geography, it's a part of agriculture and again it is a part of environment. कारण एक टॉपिक इथे आलेला आहे. सो शिफ्टिंग कल्टिवेशन तुम्ही ऐकलेलं असेल, झूम कल्टिवेशन असं तुम्हाला ऐकलेलं असेल. सो दॅट इज व्हॉट नथिंग बट traditional agricultural practices and that traditional agricultural practice is very harmful for the nature. So ते गव्हर्नमेंट प्रमोट करू शकत नाही. तिथे बॅन असायला पाहिजे. People of such area are allowed. No, they are not allowed to do this traditional agricultural practices. So जरी तुम्हाला कम्युनिटी रिझर्व माहित नसेल तरी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक एरिया
ॲनिमल्सच्या प्रोटेक्शनसाठी, नेचरच्या कन्झर्वेशनसाठी, इफ दे हॅव स्टार्टेड, देर मस्ट बी सम पॉझिटिव्ह थिंग्स ना, दे विल नॉट प्रमोट निगेटिव्ह थिंग्स. सो हा ऑप्शन चुकीचा आहे. बाकी सर्व गोष्टी बरोबर आहेत. अगेन फर्स्ट स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन ऑफ द स्टेट बिकम्स द गव्हर्निंग ऑथॉरिटी ऑफ सच फॉरेस्ट. सो फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ना, दॅट इज स्पेशलायझेशन. हे माहिती असणं अपेक्षित नाहीये तुम्हाला. या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही कॉमन सेन्स वापरून आन्सर आहे याचं ओनली 3. ठीक आहे, कॉमन सेन्स की ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर काय आहे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, अँड दॅट इज हार्मफुल. सो हे नसणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सो असे प्रकारचे प्रश्न येतात. डायरेक्ट फॅक्च्युअल वगैरे क्वेश्चन्स कमी असतात, थोडेसे कन्सेप्च्युअल, बट कॉमन सेन्स डोकं शांत ठेवलं तुम्हाला उत्तर मिळेल. नेक्स्ट त्याच पद्धतीचा प्रश्न आहे बघा. काय विचारलाय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स 1, 2. सो 2 स्टेटमेंट दे हॅव गिवन अँड विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबव आर करेक्ट. कोणतं करेक्ट आहे, कोणतं चुकीचं आहे. इन इंडिया द बायोडायव्हर्सिटी, आलं टॉपिक आलं, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज आर की टू द रिअलायझेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्स ऑफ द नागोया प्रोटोकॉल. अगेन नागोया प्रोटोकॉल 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे नागोया प्रोटोकॉलवर. नागोया प्रोटोकॉलचं ऑब्जेक्टिव्ह विचारलं होतं. त्यांनी आता काय विचारलं, ही बॉडी, कोणती बॉडी इंडियामध्ये आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द नागोया प्रोटोकॉल, हे त्यांनी विचारले. ठीक आहे असेल. सेकंड काय आहे, द बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी हॅव इम्पॉर्टंट फंक्शन in determining access, benefit sharing, including the power to levy collection fees on the access of biological resources within its jurisdiction. Again, नागोया प्रोटोकॉल माहिती असणं अपेक्षित आहे. त्याची बॉडी हे म्हणतात की ही आहे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी, BMC एक आहे. आणि BMCचे कामं काय आहेत ते त्यांनी सेकंड मध्ये दिलेले आहेत. सो हिअर बोथ दी स्टेटमेंट्स आर करेक्ट. इवन इफ यू डोंट नो द एक्झॅक्ट वर्किंग अँड यू आर ॲक्च्युअली, तुम्हाला माहित असणं अपेक्षितच नाहीये एवढं एकदम डिटेलमध्ये. सो दिस इज राईट, कन्सिडर दिस ॲज अ राईट. सो याच्यामध्ये सुद्धा बोथ दी ऑप्शन्स आर करेक्ट. अगेन पण आपण घेऊन काय चाललोय, नागोया प्रोटोकॉल, बायोडायव्हर्सिटी. मागच्या वेळेस काय घेऊन चाललोय आपण, कम्युनिटी रिझर्व. सो मेक अ बुक 2023. फर्स्ट राईट कम्युनिटी रिझर्व, सेकंड राईट नागोया प्रोटोकॉल, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. वाय? बिकॉज देर आर व्हेरी हाय चान्सेस दॅट UPSC विल आस्क क्वेश्चन्स ऑन these topics again or topics related to that. यावर्षी कन्झर्वेशन रिझर्व विचारलाय, नेक्स्ट इयर दे कॅन आस्क यू कम्युनिटी रिझर्व, नेक्स्ट इयर दे कॅन आस्क यू अबाउट बायोस्फिअर रिझर्व. ठीक आहे. नेक्स्ट अगेन इथे क्वेश्चन मोठा दिसतोय, घाबरायची गरज नाहीये. काय प्रश्न विचारलाय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन रिस्पेक्ट टू द अबोव स्टेटमेंट्स. प्लेन काय विचारलंय, मार्सुपियल्स आर नॉट नॅचरली फाउंड इन इंडिया. अगेन जर तुम्ही NCERT वाचला असेल, शंकरायस वाचला असेल, बेसिक कुठलंही बुक वाचलं असेल, देन यू विल नो मार्सुपियल्स, कांगारू, मार्सुपियल्स. सो मार्सुपियल्स आर नॉट नॅचरली फाउंड इन इंडिया. येस, माहिती आहे आपल्याला, एक 10वी झालेलं मुलगाला सुद्धा माहिती असतं की मार्सुपियल्स नॅचरली फाउंड नाहीये. एखाद्या झू मध्ये असेल कांगारू, बट नॅचरली आहे का तो? नो. So this statement is right, and marsupials can thrive only in montane grasslands with no predators. So UPSC चे PYQ जर तुम्ही अनालिसिस केलेला असाल, so that is a thumb rule. What is a thumb rule? Thumb rule is UPSC generally avoids extreme statements. म्हणजे extreme statement जे असतात ते generally they are wrong. ठीक आहे. So marsupials can thrive only in montane grassland. तसं नाहीये. montane म्हणजे काय? माउंटेन रिलेटेड जे ग्रासलँड जे आहे तिथे फक्त आढळतं, बाकी कुठेच आढळू शकत नाही. सो हे जरी तुम्हाला माहित नसेल तरी कॉमन सेन्सनी, इफ यू हॅव अनालाइज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, अगेन तुम्हाला स्ट्राईक होईल, अरे नाही हे इथं काहीतरी ओनली म्हटलंय, हे चुकीचं असू शकतं आणि हे स्टेटमेंट चुकीचंच आहे. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. सो काय आलंय प्रश्न, बायोडायव्हर्सिटी, मार्सुपियल्स. ठीक आहे. नेक्स्ट, सो याचा अर्थ असा नाही की मार्सुपियल्स कांगारूवर आले तो लगेच कांगारूचं सगळं पूर्ण विकिपीडियाचं पेज पाठ करायचंय. नाही, तसं आलेलं नाहीये. प्रश्न कसा आलाय बघा, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 आणि कॉमन अंडरस्टँडिंगवर तुमचं प्रश्न सॉल्व्ह होतोय. नेक्स्ट काय आहे, इन्व्हेजिव्ह स्पीसीज स्पेशलाइज्ड ग्रुप्स, म्हणजे हे कुठली तरी बॉडी आहे दॅट डेव्हलप्स ग्लोबल इन्व्हेजिव्ह स्पीसीज डेटाबेस बिलॉंग्स टू विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. सो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वॉज अवर टॉपिक. त्याच्यामध्ये सब टॉपिक मध्ये तुम्हाला मी IUCN सांगितलं. का बरं लिहिलं होतं मी IUCN? कारण IUCN वर बऱ्याचदा प्रश्न UPSC ने गेल्या 10 वर्षात विचारलेला आहे. दुसरं काय आहे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. अगेन याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. 1972 साली ज्यावेळेस युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट झाली,
त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली एकत्र आली आणि ते काय म्हटले की आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न केलं पाहिजे. सो दे एस्टॅब्लिश दिस बॉडी. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? केनियामध्ये. केनियाची कॅपिटल आहे नैरोबी आणि नैरोबीमध्ये याचं आपल्याला हेडक्वार्टर असलेलं दिसतं. UNEP, युनायटेड नेशन वर्ल्ड कमिशन फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट आणि द वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. अगेन खूप सारे प्रश्न याच्यावर आलेले आहेत. पांडा त्याचा लोगो आहे बघा. सो हा कधी एस्टॅब्लिश झाला, हेडक्वार्टर काय आहे, रिपोर्ट काय आहे, इंडियामध्ये कोणती बॉडी याला केटर करतात. सो ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. अगेन युनायटेड नेशन वर्ल्ड कमिशन फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. सो हे जर तुम्हाला माहित नसेल, जस्ट गुगल इट. एक 2 ते 3 गोष्टी याबद्दल वाचा, मोर दॅन सफिशियंट. याचं उत्तर इथं 1 आहे. ठीक आहे. सो बॉडी झालेले आहेत. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग फॉना. अगेन फ्लोरा अँड फॉना, बायोडायव्हर्सिटी. सो हे थ्रेटन्ड आहेत सगळे. हे थ्रेटन्ड आहेत. यांच्या अस्तित्वाला धोका आहे. तुम्हाला माहिती पाहिजे या गोष्टी. ठीक आहे. तुम्ही या तुमच्या गोष्टी वाचण्यात आले पाहिजेत. त्यामुळे हे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. ते मांजर, कावळा याच्यावर प्रश्न नाही विचारणार. हे जे थ्रेटन प्रश्न जे आहेत, थ्रेटन स्पीसीज जे आहेत, का? कारण प्रश्न आलेला आहे म्हणून तरी तुम्ही वाचाल. तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की यांचा फॉरेस्ट हॅबिटेट लॉस होतोय, यांची जास्त शिकार केली जाते, काहीतरी प्रॉब्लेम आहे यांना. सो काय असेल? सो त्या दृष्टीने तुमचा विचार करण्याची ते तुम्हाला प्रवृत्त करते UPSC. सो लायन टेल मकाऊ, मलाबार सिवेट आणि सांबार डिअर. सो कुठले कुठले काय आहेत? नॉक्टर्नल आहेत और मोस्ट ऍक्टिव्ह आफ्टर सनसेट. सो एक स्टॅटिक पोर्शन मध्ये तुम्हाला हे माहित पाहिजे. नॉक्टर्नल म्हणजे रात्री ऍक्टिव्ह असणारे. व्हॉट इज क्रेपेस्क्युलर? क्रेपेस्क्युलर म्हणजे काय? ट्वायलाइट, जास्त डॉन म्हणजे पहाटे आणि संध्याकाळची वेळ, मच्छर आपले. सो ते क्रेपेस्क्युलर असतात, काही नॉक्टर्नल असतात, काही दिवसा येतात. सो कुठल्या याच्यामध्ये नॉक्टर्नल आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहित पाहिजे. अगेन हे थोडेसे एक डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये क्वेश्चन आपण येऊ शकतो. वाय? बिकॉज देर आर एन नंबर ऑफ स्पीसीज ना. यू कॅनॉट बाय हॅट एव्हरीथिंग अबाउट दिस स्पीसीज. नॉक्टर्नल आहेत का, कुठले व्हल्नरेबल आहेत का, क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, कुठल्या नॅशनल पार्क आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहेत, त्यांना सेफ्टी असते का, किती पाय असतात, यू डोंट नो. ठीक आहे. सो हे थोडेसे डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये असतात आणि थोडे तुम्ही हे क्वेश्चन स्किप केले तर तुम्हाला काहीच लॉजिक लागत नाहीये. स्किप केले तरी तुम्ही फायदेशीर राहता, कारण आपल्याला फक्त कट ऑफ क्लिअर करायचा आहे. आउट ऑफ मार्क्स आपल्याला घ्यायचे नाहीये. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स परफॉर्म वॅगल डान्स. अगेन हा सुद्धा एक वेग कॅटेगरीतला प्रश्न आलाय, कारण हे कुठल्या पुस्तकात दिलेलं नाही असं. ठीक आहे. आपण जे सब टॉपिक्स पाहिले. सो हे कसे प्रश्न असतात बघा. आपण असं जे चार्ट तयार केला, ठीक आहे. सो हे असे प्रश्न असतात. म्हणजे हे जो आहे हा सिलेबस आणि PYQ आहे, त्याच्या आसपास क्वेश्चन आलेले दिसतात. पण हा वॅगल डान्स प्रकार कुठे असतो? इथे कुठेतरी आलेला असतो क्वेश्चन. जे प्रश्न UPSC विचारतं एखादा एकदम ऑड असतो, बट दॅट डज नॉट मीन की मग तुम्ही असा अभ्यास करा. ठीक आहे. एवढा अभ्यास करणं, एक आपण माणूस आहोत. सो इट इज नॉट रिक्वायर्ड टू स्टडी सो वेग. ठीक आहे. सो हेच मला वाटतंय हा जो पोर्शन आहे हा आपल्याला करणं गरजेचं आहे. हा पोर्शन म्हणजे काय आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आलेले टॉपिक्स, त्याच्यामध्ये आलेल्या कन्सेप्ट, जो सिलेबस दिलेला आहे तो. हे प्रश्न एकदम वेग आहे. वॅगल डान्स फॉर अदर्स फॉर देअर कीन टू इंडिकेट द डायरेक्शन अँड द डिस्टन्स टू अ सोर्स ऑफ देअर फूड. सो वॅगल डान्स करून ते सांगते की फूड कुठे आहे म्हणून. ऑप्शन काय आहे? बटरफ्लाईज, ड्रॅगन फ्लाईज, हनी बीज आणि वॉस्प्स. सो याचं उत्तर आहे हनी बीज. अगेन ॲग्रिकल्चर, एपिकल्चर आपण प्रमोट करतोय फार्मरचे इन्कम डबल करण्यासाठी. एपिकल्चरमुळे काय होते? हनी प्रोडक्शन जास्त वाढते, शुगर कन्झम्पशन कमी होऊ शकते आपली, त्याच्यामध्ये त्यानंतर आपलं जी क्रॉप प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढते. सो अशा लॉजिकने तुम्ही फक्त म्हणू शकता की बटरफ्लाय असू शकतं किंवा हनी बी असू शकतं. सो तुम्ही 1 किंवा 3 मध्ये याच्यामध्ये एक चूज करू शकता ऑप्शन. उत्तर याचं हनी बी आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अगेन इथे बघा, एक कॉमन सेन्स UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही खूप सारे सॉल्व्ह केले असतील, खूप सारे अनालिसिस तुम्ही केलं असेल. सो हे प्लेन स्टेटमेंट आहेत. नायदर एक्स्ट्रीम, नायदर टू पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. एक जनरल स्टेटमेंट आहे. काय म्हणतंय? सम मशरूम्स हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. सो मशरूम, आपण मशरूम खातो, पण त्याचे टाइप्स आपल्याला माहिती आहेत का? कुठले मेडिसिनल आहेत, कुठले काय आहे माहिती आहे का आपल्याला? बट सम मशरूम्स ना, मशरूम 100 प्रकारचे असतील, त्यातला 1 तरी असेल, 2 तरी असेल. त्यांनी जर इथे म्हटलं असतं ऑल मशरूम्स हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज, त्यावेळेस दॅट स्टेटमेंट कुड हॅव बीन रॉंग. बट हियर इट इज अ प्लेन जनरल स्टेटमेंट. सम मशरूम्स हॅव मेडिसिनल प्रॉपर्टी, करेक्ट. सम मशरूम्स हॅव सायको ऍक्टिव्ह प्रॉपर्टीज. सायको ऍक्टिव्ह म्हणजे काय? हॅल्युसिनेशन वगैरे असं त्यासाठी.
आपण वापरू शकतो. येस, सम म्हटलंय ना त्यांनी, काही असेल काय माहिती आपल्याला, भरपूर सारे इंडिया वर्ल्ड मध्ये मशरूम प्रोडक्शन होतं, कुठला तरी प्रकार असेल. येस, सम मशरूम्स हॅव इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टीज, सम मशरूम्स हॅव बायोल्युमिनेसंट प्रॉपर्टीज. बायोल्युमिनेसंट म्हणजे काजवा वगैरे असतं, चमकतो रात्री तसं. सो तुम्हाला माहिती आहे का की नाहीये, कुठलाच मशरूम बायोल्युमिनेसंट नाहीये. इफ यू आर व्हेरी शुअर then mark this statement as incorrect. Otherwise, if you don't know, mark all this statement as correct. So हे सगळे स्टेटमेंट चारीच्या चारी स्टेटमेंट करेक्ट आहे. का? कॉमन सेन्स. का कॉमन सेन्स आलंय मला? कारण मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप सारे सॉल्व्ह केलेले आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही करणं अपेक्षित आहे. सो यू कॅन डेव्हलप दिस कॉमन सेन्स अप्रोच अबाउट UPSC अँड आन्सर इज व्हॉट ओनली ऑल फोर. ठीक आहे, ऑर फोर, डी ऑप्शन आहे. ठीक आहे. सो मशरूमवर प्रश्न आलेला आहे. सो मशरूमवर आहे. सो वी कॅन पुट दिस क्वेश्चन इन ऍग्रिकल्चर ऑल्सो, वी कॅन पुट दिस क्वेश्चन इन जॉग्राफी ऑल्सो, कारण जॉग्राफीमध्ये ऍग्रिकल्चर सुद्धा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट काय आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द इंडियन स्क्विरल्स. सो इंडियन स्क्विरल्सवर प्रश्न आलेला आहे. दे बिल्ड नेस्ट बाय मेकिंग बरोज इन द ग्राउंड. सो हॅबिटॅट लॉस होतोय त्यांचा डिफॉरेस्टेशनमुळे. दे स्टोअर देअर फूड मटेरियल्स लाईक नट्स अँड सीड्स इन द ग्राउंड. दे आर ओमनिवोरस. सो हर्बिवोरस, what is carnivorous, what is primary carnivorous, what is top carnivorous, what is omnivorous. So omnivorous will be the takeaway point for you. Write it in your notebook and study more about it, omnivorous बद्दल. ठीक आहे, कारण नेक्स्ट परत ते काहीतरी विचारू शकतात. नेक्स्ट, which one of the following makes a tool with a stick to scrape insects from a hole in a tree or a log of wood. ठीक आहे. सो हा कुठला प्राणी आहे बरं की जो काडी वापरून असं खातो वगैरे वगैरे. तो असं डायरेक्ट हा प्रश्न का आला? मागच्या 2 वर्षामध्ये UPSC वर पाम ऑइलवर प्रश्न येतो. पाम ऑइलवर प्रश्न काय येतो? बिकॉज इंडिया काय करते, इम्पोर्ट करते खूप सारं पाम ऑइल. व्हेजिटेबल ऑइलला रिप्लेस करून पाम ऑइल आपण ऍज अ व्हेजिटेबल ऑइल इम्पोर्ट करतोय खूप सारं. कुठून करतोय? इंडोनेशिया, मलेशिया. So these are the hotspot for this palm oil production, and how these countries are producing such huge amount of palm oil by cutting the rainforest. So these countries are on equator na, they are located near equator. These are equatorial countries. त्यांच्याकडे खूप सारे rainforest आहे, but rainforest as such is not profitable. So they are cutting it, they are growing palm oil and they are exporting. So these are the largest exporters of palm oil. So गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये if you see UPSC प्रिलिम्स मध्ये, UPSC मेन्स मध्ये पाम ऑइलवर प्रश्न आहे. का? कारण रेन फॉरेस्ट आर द लंग्स ऑफ द अर्थ. सो क्लायमेट चेंजला त्यामुळे जास्त चालना मिळते आहे. सो हे चुकीचं आहे, रेन फॉरेस्ट कट करून पाम ऑइल. सो त्याचा एक ग्रुप पण फॉर्म झालेला आहे, एक वर्ल्ड लेवलला एक ग्रुप सुद्धा आहे, त्याचं नाव आठवत नाही मला आता. एक ग्रुप आहे. सो दे आर जस्ट ट्राईंग टू प्रिव्हेंट दिस मास डिफॉरेस्टेशन विच इज हॅपनिंग. आणि त्या इक्वेटोरियल फॉरेस्टमध्ये लार्जेस्ट आर्बोरियल मॅमल आहे. कुठला आहे? ओरांगुटान. त्याचा हॅबिटॅट लॉस होतोय. तो तिथे राहतो, जंगलच नसेल तर बिचारा राहणार कुठे? ओरांगुटान. सो UPSC ला सांगायचंय की ते ओरांगुटान बद्दल तुम्हाला काहीतरी माहित पाहिजे. तुम्ही मग लिंक लावत पाम ऑइल, इंडोनेशिया, मलेशिया, इंडिया. मग इंडिया काय करू शकतं असा विचार करणं अपेक्षित आहे. त्याचं उत्तर आहे ओरांगुटान. ठीक आहे. सो असं काहीतरी लॉजिक लावून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजेत. नेक्स्ट काय आहे बघा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 1. Spreading finely ground basalt rock on farmlands extensively. 2. Increasing, काय प्रश्न विचारले, how many of the above activities are often considered and discussed for carbon capture and carbon sequestration. खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, 5 ते 6 वेळा UPSC ने कार्बन कॅप्चर, कार्बन सिक्वेस्ट्रेशन, ब्लू कार्बन म्हणजे काय, ग्रीन कार्बन म्हणजे काय, असे प्रश्न विचारलेले आहेत या रिलेटेड. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने विचार द टेक्निक्स रिलेटेड टू द कार्बन सिक्वेस्ट्रेशन. सो इन्क्रीजिंग द अल्कलिनिटी ऑफ ओशन्स बाय ॲडिंग लाईम. सो अल्कलाईन होईल, ओशन्स आलेत ॲसिडिक होत. ॲसिडिक जेवढे जास्त ॲसिडिक तेवढे कमी दे विल ॲब्झॉर्ब द कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. सो व्हॉट वी विल ॲड लाईम that will become alkaline and ocean will absorb more carbon dioxide. That is what carbon sequestration, carbon capture and carbon sequestration. कार्बन घ्यायचं आहे आणि कार्बन ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. So capturing the carbon dioxide released by various industries and pumping it into the abandoned subterranean mines in the form of carbonated waters. So हे तिन्ही पर्याय आहेत. अगेन बसाल्ट रॉक वगैरे वगैरे हे जॉग्राफीचा पार्ट आहे, पण इथं तो एन्व्हायरमेंटच्या अँगलनी आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फक्त इथे आपण टॉपिक लक्षात घ्या, काय टॉपिक विचारताय.
पुन्हा पुन्हा त्याच थीम आहेत. हे फक्त मी 23 दिलेले आहेत काही क्वेश्चन्स. सिमिलरली यू कॅन गो फॉर 2022, 21, 20, 19, 18 प्रत्येक इयरचा असे प्रश्न काढून यू कॅन चेक. अगेन carbon fibers once used cannot be recycled, used in the manufacture of components used in the automobiles and aircrafts. So वापरत असतील कार्बन फायबर्स once used cannot be recycled. असं नाहीये, आपलं प्लास्टिक सुद्धा आपण रिसायकल करू शकतो. सो कॅनॉट बी असं नाहीये, दे कॅन बी रिसायकल्ड. सो ओनली वन स्टेटमेंट, वन ओनली. ठीक आहे. सो कार्बन फायबरवर प्रश्न आलेला आहे. नॅनो फायबरवर, नॅनो ट्यूब्स आहेत त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग मर्क्युरी पोल्युशन. सो मर्क्युरीवर प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज मिनामाटा डिसीज, व्हॉट इज इटाई डिसीज. सो हे सारे पोल्युटंट्स आहेत. मर्क्युरीचा सोर्स काय आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. सो मिनामाटा डिसीज जो आहे दॅट इज रिलेटेड टू द मर्क्युरी, जपानमध्ये झाला होता, मोठी स्टोरी आहे ती. ठीक आहे. सो मर्क्युरी पोल्युशन. So gold mining activity is a source of mercury pollution in the world. Coal-based thermal power plants cause mercury pollution. There is no known safe level of exposure to mercury. So mercuryचा काय काय इम्पॅक्ट्स आहेत ह्युमन हेल्थवर हे त्यांनी इथे विचारलेले आहेत. तर तुम्हाला अपेक्षित काय आहे, व्हॉट इज मर्क्युरी, मिनामाटा डिसीज म्हणजे काय आहे, आणि इज देअर एनी कन्व्हेन्शन विच इज रिलेटेड टू द मर्क्युरी पोल्युशन. हे तुम्हाला नेक्स्ट इयरच्या अभ्यासासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. सो एवढे सारे क्वेश्चन्स आपण पाहिले PYQ. आय होप यू गॉट सम आयडिया की हाऊ UPSC इज फ्रेमिंग अ क्वेश्चन. दे आर नॉट आस्किंग यू डिटेल अबाउट any organization or any convention. Why? Because they are clearly saying we want generalization, no specialization is required. We saw syllabus, we saw expanded syllabus of UPSC also, and how I wrote this expanded syllabus by just analyzing the previous year questions. तुम्ही सुद्धा ते करा. पेपर घ्या, PDF घ्या किंवा कसंही तुम्ही मागच्या वर्षाचे पेपर घ्या आणि त्याच्यामध्ये ट्राय टू अनालाइज, ट्राय टू क्लासिफाय द क्वेश्चन्स अँड हायलाइट द कीवर्ड्स and just study the keyword. For start, you should know first geography concept. Go to GC Leong, then Shankar Ice and all. Then for current economic survey, budget, PIB, you can also visit the Ministry of Environment site. Some reports, forest census, tiger census. So that is also important. We also saw the trend. So I hope you got some idea how to prepare. आणि अशाच पद्धतीने बाकीच्या विषयांचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. So I hope this session about environment strategy was helpful for you. We will come ज्ञानदीप अकॅडमी प्लॅन करत आहे मागचे सगळे PYQ 1 by 1 आपण घेणार आहोत. सो तेही सुद्धा तुम्ही बघा. स्टे ट्यून आणि थँक्यू. ऑल द बेस्ट.